नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही ह्या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करीन की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. आजच्या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 सुरुवात करणार आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास मार्ग किंवा ज्ञान कर्म संन्यास योग. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये भगवंतांनी निष्काम कर्मयोगाची महती अर्जुनाला नीट समजावून सांगितली होती. आता पुन्हा एकदा या अध्यायामध्ये निष्काम कर्माचं महात्म्य ते अर्जुनाला सांगत आहेत. श्लोक 1. श्री भगवान म्हणाले, अव्यय म्हणजे कधीही क्षीण न होणारा किंवा त्रिकाला बाधित नित्य असा हा कर्मयोग मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला होता. विवस्वानाने आपला पुत्र मनूला सांगितला होता आणि मनूनं आपला पुत्र इक्ष्वाकू याला सांगितला होता. हा इतका पुरातन आणि प्राचीन मार्ग आहे की भगवंतांनी वेळोवेळी हा कर्मयोग मार्ग लोकांना सांगितलेला आहे. आपली युग किती असतात? 4 युग. सत्ययुग, त्रेतायुग, त्यानंतर द्वापारयुग आणि मग कलियुग. आत्ता सध्या कलियुग चालू आहे. द्वापार युगाच्या अखेरीला हे महाभारत युद्ध घडलं. तर भगवान असं म्हणत आहेत की त्रेतायुगामध्ये त्यांनी कोणाला सांगितला? विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्यानं मनूला, मनूनं इक्ष्वाकूला. परंतु त्याच्याही आधी सृष्टीच्या आरंभी बरं का, भगवंतांनी श्वेतदीप बेटावर नारद महर्षींना हा कर्मयोग मार्ग सांगितलेला होता असं वर्णन महाभारतामध्ये नारायणीय आख्यानामध्ये आलेलं आहे. नारायणीय धर्म म्हणजे काय? तर नर आणि नारायण हे दोघंजण निष्काम कर्म मार्गाचे प्रसारक होते. नारायण म्हणजे कोण? तर भगवान श्रीकृष्ण. आणि नर म्हणजे अर्जुनाचा वेळोवेळी होणारा अवतार. नर आणि नारायण यांनी निष्काम कर्म किंवा प्रवृत्तीपर मार्ग लोकांना सांगितला. तो आहे नारायणीय धर्म. त्या नारायणीय धर्मापासूनच भागवत धर्म उत्पन्न झाला. तो सुद्धा प्रवृत्तीपर धर्म सांगणारा आहे. म्हणजे मनुष्यानं एकदा जन्म झाला की अगदी मरेपर्यंत त्यानं आपल्या परीनं निष्काम कर्म करत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांनी वेळोवेळी हा निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. श्लोक 2. अशा परंपरेने प्राप्त झालेला हा योग म्हणजे खूप पूर्वीची प्राचीन परंपरा आहे. हा योग राजश्रींना माहीत झाला, पण दीर्घकालानं तोच योग हे शत्रुतापना अर्जुना या लोकीमध्ये नष्ट झाला. म्हणजे काय? तो परंपरेपासनं जरी चालत आलेला असला तरीसुद्धा मध्ये त्याला खंड पडला. मनुष्याचं वर्तन जर बरोबर नसेल, लोभीपणा, मत्सर, असूया असे अनेक विकार जर डोकावले तर हा निष्काम कर्मयोग हा मार्ग मध्ये खंडित होतो. श्लोक 3. तोच हा पुरातन मार्ग कर्मयोग मार्ग हे उत्तम रहस्य म्हणून मी आज तुला, तू माझा भक्त आणि सखा आहेस
यासाठी सांगितलं आहे. आता आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आदी शंकराचार्यांचं चरित्र आपण बघत आहोत, ते आपण थोडंसं बघूया. आदी शंकराचार्यांनी गुरु गोविंद पादाचार्यांचं ध्यानधारणा ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून नर्मदा अष्टक रचून नर्मदा मातेला त्यांनी शांत केलं. त्यामुळे गुरु गोविंद पादाचार्य त्याच्यावर प्रसन्न झाले आणि काही दिवसांनी ते आदी शंकराचार्यांना त्यांनी जवळ बोलवलं आणि ते म्हणाले, हे बघ बाळा, आता माझी सेवा करण्यामध्ये तू इथे या आश्रमामध्ये वेळ घालवू नकोस, कारण तुला आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य तुझ्याकडनं घडणार आहे. कारण त्यावेळेला हिंदू धर्म अगदी विच्छिन्न झालेला होता. बरेच त्याचे असंख्य तुकडे झालेले होते. वेगवेगळे पंथ झालेले होते. लोकांमध्ये सामंजस्य नव्हतं. कोणी कोणाशी मोकळेपणानं त्यावर बोलत नसे. भांडणं, वादविवाद विकोपाला जात असत. त्यामुळे ऐक्य असं समाजामध्ये राहिलेलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा धर्मामध्ये संजीवनी घालण्यासाठी आणि बळकटी देण्यासाठी ते उद्धाराचं कार्य आदी शंकराचार्यांच्या हातून घडणार होतं आणि गुरु गोविंद पादाचार्यांना ते स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे ते त्याला म्हणाले की आता इथून तू काशी या क्षेत्री जा बरं का. आणि काशी क्षेत्र म्हणजे काय, तर अनेक विद्वानांचं ते माहेरघर. त्यामुळे तिथेच तू जा आणि अद्वैत वेदांत सिद्धांत सगळ्यांना तू पटवून दे. त्याचबरोबर प्रस्थानत्रयीवर तू भाष्य लिही अशी माझी इच्छा आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे काय, तर उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता बरं का, हे 3 आपले अत्यंत तत्त्वज्ञानदृष्ट्या अनमोल ग्रंथ म्हणून मानले जातात. तर या तिघांवर एकत्रितपणे या प्रस्थानत्रयी यांना म्हटलं जातं. त्यांच्यावर तू भाष्य लिहावंस अशी माझी इच्छा आहे. आदी शंकराचार्यांनी गुरुची आज्ञा मान्य केली आणि ते दुसऱ्या दिवशी काशीकडे जायला निघाले. आता पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 4. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा, आणि विवस्वान म्हणजे सूर्य, त्याचा जन्म कितीतरी पुरातन त्यापूर्वीचा. असं असताना तुम्ही हा कर्मयोग हे त्यांना सांगितला, हे मी कसं काय जाणावं. तो संभ्रमात पडला म्हणून त्यानं हा प्रश्न विचारला. श्लोक 5. हे अर्जुना, भगवंत त्याचं उत्तर देत आहेत. हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, ते सर्व मी जाणतो. आणि हे परमतपा, तू ते जन्म जाणत नाहीस, हा फक्त भेद आहे. म्हणजे काय, तर भगवान तर साक्षात ईश्वर आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचेच जन्म काय, अखिल मनुष्यांचे जन्म, पूर्वजन्म हे सगळं त्यांना तर माहिती असणारच. परंतु योगशास्त्राप्रमाणे बरं का, जर मनुष्यानं आपल्यातील अहंतेचा त्याग केला, अहंपणा म्हणजे काय, मी करणं हा अहंता, आणि त्यानं ममतेचा त्याग केला, अहंता आणि ममता. ममता म्हणजे काय, माझं माझं माझं, मीपणा आणि माझं, या 2 गोष्टीतून त्यानं मन काढून घेतलं
वैराग्यशील वृत्तीनं तो जर राहू लागला तर योगशास्त्राप्रमाणे असं म्हटलं जातं की त्याला म्हणजे त्या मनुष्याला कथनता ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजे काय तर त्यालासुद्धा पूर्वजन्म आणि पुढचे जन्म हे त्यालासुद्धा कळू शकतात. श्लोक 6. मी सर्व भूतांचा धनी आहे. मी जन्मविरहित असून, म्हणजे परमेश्वर कोणाला म्हणतात अजन्मा, ज्याला जन्म नाही, व जन्मविरहित असून माझे आत्मस्वरूप जरी कधीही व्यय म्हणजे विकार पावत नाही तरीसुद्धा माझ्याच प्रकृतीच्या ठायी अधिष्ठित होऊन मी आपल्या मायेनं जन्म घेत असतो. आता निर्गुण परब्रह्म याचा जन्म कसा काय होतो नाही का, आणि त्याचे अवतार कसे काय घडतात त्याचं कारण इथे सांगितलं गेलं आहे. निर्गुण परब्रह्म हे स्वतःहून काहीही करू शकत नाही. तो अजन्म आहे, तो अकर्ता आहे. पण जेव्हा तो त्याच्याच स्वशक्तीद्वारे, त्याची स्वतःची शक्ती कोणती, मायाशक्ती, मायाशक्तीच्या द्वारे त्या सगुण किंवा सात्विक गुणांनी भरलेल्या मायेशी जेव्हा तो संयोग पावतो तेव्हा तो सगुण साकार रूपा प्रगट होतो. असा त्याचा अवतार घडतो. प्रत्यक्षात तो अजन्म आहे, पण मायेला त्यांनी हाताशी घेतलं की त्याचा जन्म होतो. तो जन्म कसा आहे तर तो दिव्य जन्म आहे. पंचभूतात्मक त्याला देह नसतो. कर्मविपाक सिद्धांत त्याला लागू पडत नाही. क्लेश नाही, दुःख नाही. दिव्य कर्म, अलौकिक ज्ञान, अलौकिक कर्म अशा प्रकारे त्याचं अवतार स्वरूपात तो प्रकट होतो. श्लोक 7. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होऊन अधर्माचं प्राबल्य माजतं तेव्हा तेव्हा मी आपण स्वतःच जन्म म्हणजे अवतार घेत असतो. श्लोक 8. साधूंच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी 2 कारणं. साधू म्हणजे सज्जन, संत, महात्मे लोक, चांगली लोक, त्यांच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी युगी धर्म संस्थापनेसाठी मी जन्म घेत असतो. भगवंत जे वेळोवेळी अवतार घेतात त्याचं रहस्य किंवा कारण आणि का घेतात हे दोन्ही कारणं इथे श्लोक 7 आणि श्लोक 8 मध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. जेव्हा जेव्हा अधर्मपणे वागायला सुरुवात होते, म्हणजे काय, मुळात धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे साधारण अर्थ घेतला तर धर्म म्हणजे सदाचाराने वागणं, नीतिमत्तेने वागणं, दया, करुणा, कृपा, ममता अशा दृष्टीनं समाजामध्ये वावरणं याला धर्मशील वागणूक किंवा धर्म असं म्हटलं जातं. आता वेगवेगळ्या ऋषींनी सुद्धा धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. महर्षी व्यास असं म्हणतात की ज्यामुळे समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हटलं जातं. याज्ञवल्क ऋषी काय म्हणतात तर अहिंसा, दान, तपस्या, ध्यानधारणा या सगळ्या गोष्टींनी मिळून धर्म तयार होतो.
कणाद ऋषी असे म्हणतात की ज्यामुळे मनुष्याला 2 गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या? एक म्हणजे अभ्युदय. अभ्युदय म्हणजे काय? आपलं व्यवहारातलं भौतिक जीणं आणि त्यातलं भौतिक यश म्हणजे अभ्युदय. आणि निःश्रेयस प्राप्त होतं. नुसतं भौतिक यश नाही तर त्याच्या बरोबरीनं निःश्रेयससुद्धा प्राप्त होणं. निःश्रेयस म्हणजे काय? मोक्षप्राप्ती. या दोन्ही गोष्टी ज्याच्यामुळे प्राप्त होतात त्याला धर्म असं म्हटलं पाहिजे. आता धर्माचे प्रकार साधारणपणे कोणते आहेत? तर सामान्य धर्म म्हणजे समाजामध्ये जे साधारणपणे जे सगळे नियम असतात, जे लोकांनी पाळायचे असतात, म्हणजे नीतिमत्तेनं वागणं, कुणावर हे हल्ला न करणं, हिंसा न करणं, वेडवाकडं न वागणं वगैरे ज्या अनेक गोष्टींचे नियम समाजाच्या भल्यासाठी तयार केले जातात त्याला सामान्य धर्म असं म्हटलं जातं. स्मार्त धर्म, बरं का. स्मार्त धर्म म्हणजे काय? तर स्मार्त हा शब्द कशापासून आला आहे? स्मृती ग्रंथापासून. स्मृती ग्रंथ कोणते? तर जे लक्षात ठेवले गेले ते स्मृती ग्रंथ, म्हणजे महाभारत, रामायण वगैरे. तर त्यामध्ये 4 प्रकारचे आश्रम सांगितलेले आहेत मुख्यत्वे. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. तर त्या 4 आश्रमांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायरीवर गेल्यानंतर त्या आश्रमाचे नियम पाळणं हे गरजेचं असतं. तो झाला स्मार्त धर्म. अशा प्रकारे धर्माचे विविध प्रकार पडतात. साधूंच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांचा नाश करायला भगवान अवतार घेत असतात. आता अवताराची वैशिष्ट्य काय आहेत? तर भगवान श्रीकृष्णांनी अधर्म माजला म्हणून ते इथे त्यांनी अवतार घेतला. पण त्यांचा जे मूळ रूप आहे आणि त्यांचा मूळ लोक वैकुंठ लोक जो आहे तिथे ते त्या रूपाने तिथे ते स्थित असतात. परमेश्वर एकाच वेळेला अनेक रूप आणि अवतार घेऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचा जो अवतार असतो तो अयोनिज असतो. त्याला कर्मविपाक सिद्धांत लागू पडत नाही. त्याच्यामध्ये दुःख नाही, क्लेश नाही, प्रचंड सामर्थ्य, अलौकिक असं ज्ञानशक्ती, अलौकिक अशी ऊर्जा शक्ती आणि अलौकिक अशी कर्मशक्ती त्यांच्याजवळ असते. अशा प्रकारे भगवान वेळोवेळी अवतार घेऊन आपलं रक्षण करतात. आता या अवतारांचे सुद्धा काही प्रकार पडतात बरं का. अंशावतार म्हणजे काही छोट्या छोट्या त्रासदायक घटना जर घडत असतील कुठे तर तेवढ्यापुरतं ते अवतार घेऊन ते जे कारण आहे त्याचं ते नष्ट करतात. तो झाला अंशावतार. पूर्णावतार म्हणजे काय? की जेव्हा अधर्माचा खूपच प्राबल्यानं समाजामध्ये प्रचार होतो आणि सज्जन लोक त्यामुळे भरडले जातात तेव्हा त्या अधर्माचं निर्दालन करण्यासाठी भगवान अवतार घेतात आणि ते कारण नष्ट झालं तरीसुद्धा भगवान त्यानंतर पृथ्वी लोकामध्ये काही वर्ष राहतात. त्याला म्हटलं जातं पूर्णावतार. लीलावतार कोणाला म्हणतात? तर नारद, महर्षी व्यास यांना लीलावतार म्हटलं जातं. अर्चावतार. अर्चावतार म्हणजे आपण आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये जी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो
तो सुद्धा एक अर्चावतार असतो. म्हणजे काय, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरामध्ये सुद्धा परमेश्वराने अवतार घेऊन त्या मूर्तीच्या रूपामध्ये ते तिथे स्थित आहेत आणि आपलं वर्तन ते बघत आहेत. श्लोक 9. माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म. माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म यातील तत्व जो जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्माला न येता हे अर्जुना तो मला येऊन मिळतो. आता भगवंतांचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणणं म्हणजे काय, तर ईश्वरी अंश हा प्रत्येक मनुष्यामध्ये जन्माला येतानाच उपजतच आपल्याला सगळ्यांना तो मिळालेला आहे. त्यालाच अंतर्यामी अवतार असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे दिव्य कर्म दिव्य जन्म जाणणं म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जे ईश्वरीय तत्व आहे ते आपण कशा प्रकारे विकसित करायला हवं आणि ईश्वरीय तत्वाच्या जाणीवेनं आपण वागायला सुरुवात करणं म्हणजे ते तत्व जाणणं असा त्याचा अर्थ होतो. आता यासाठी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. भारतरत्न विनोबा भावे. बरं का, आता आपण श्लोक कोणता बघितला, जे दिव्य कर्म आणि दिव्य त्यांचं तेज असं जाणतात. तर अशी आपल्याकडे सुद्धा लोकोत्तर मनुष्य होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या जीवनातील आदर्शांनी आपल्यासमोर उदाहरण घालून दिलेलं आहे. कथा विनोबा भावे. जन्म 11 सप्टेंबर 1895, मृत्यू 1982. त्यांनी भूदान चळवळ चालू केली. भगवद्गीतेचा विनोबाजींवर अगदी अपूर्व असा परिणाम झालेला आहे. 1916 ते त्यांची एक शैक्षणिक परीक्षा होती एक्झामसाठी. ते ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांना गांधीजींचा एक लेख त्यांनी वाचला आणि त्यांनी तात्काळ सर्व जीवन देशासाठी अर्पण करायचं ठरवलं. त्यांनी ती परीक्षा न देता सर्व सर्टिफिकेट्स त्यांनी जाळून टाकली आणि भगवद्गीतेच्या प्रभावानं त्यांनी निष्काम कर्मयोग आचरणात आणायचा ठरवला. मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला. तुरुंगवासामध्ये त्यांनी स्थितप्रज्ञ दर्शन, गीता प्रवचन यासारखे अनमोल ग्रंथ त्यांनी तुरुंगवासामध्ये लिहिले. त्यांनी स्त्रियांनी स्वावलंबी व्हावं म्हणून ब्रह्मविद्या मंदिर आश्रम याची उभारणी केली. ते इतके काही हुशार होते बरं का, प्रज्ञावंत होते की मराठी, तेलुगू, हिंदी, कानडी अनेक भाषा त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी गीतेवर गीताई जी लिहिली त्याचे जगभरामध्ये अनुवाद झालेले आहेत. 1951 त्यांनी भूदान चळवळ उभी केली. त्यांना मॅगसेसे अवॉर्ड जे 1958 साली सुरू झालं, तर पहिले मानकरी हे विनोबा भावे होते. भारतरत्न त्यांना 1983 साली प्रदान करण्यात आलं. असे हे विनोबा भावे.
10. प्रीती भय क्रोध सुटलेले, मतपरायण झालेले आणि माझ्या आश्रयाला आलेले हे लोक ज्ञान रूप तपानं शुद्ध होऊन मत स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत. म्हणजे काय की हे आपल्याला जर परमेश्वर चरणी विलीन व्हायचं असेल तर ते उगीचच्या उगीच होत नाही. बरेचसे गुण आपल्याला आत्मसात करावे लागतात, तपस्या करावी लागते, आपल्या इंद्रिय मनावर संयमन ठेवावं लागतं, विकार क्रोध मत्सर लोभ हे शून्यावर आणावे लागतात. त्याचबरोबर ग्रंथांचं मनन श्रवण चिंतन ध्यानधारणा, पहिल्यांदी एकाग्रपणे आपली जी इष्टदेवता असेल तिचं ध्यान करून त्यामध्ये हळूहळू एकाग्र वृत्ती यायला लागली की मग निर्गुण परब्रह्मावर ध्यान करणं, असा हळूहळू आत्मउद्धाराच्या या सगळ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला चढत जावं लागतं. आणि असं सगळं केलं जवळजवळ 6 प्रकारचे गुण षट संपत्ती यामध्ये आवश्यक आहे असं सांगितलं गेलेलं आहे. शम दम, नंतर उपरती, समाधान, श्रद्धा, त्यानंतर तितिक्षा म्हणजे काय, शांतपणे काही आघात झाले तर ते शांतपणे सहन करण्याची वृत्ती जवळ ठेवावी लागते, मुमुक्षत्व वगैरे अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतात. आणि या सगळ्या केल्यानं त्या तपस्येचं जेव्हा अपूर्व तेज मनुष्यावर येतं तेव्हा तो खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त करतो. आणि आत्मज्ञानी लोकांना परमेश्वरामध्ये विलीन होऊन जाण्याची त्यांना ती संधी मिळते. श्लोक 11. जे मला ज्या प्रकारे भजतात त्यांना मी त्याचप्रमाणे फळ देतो. कोणीही कडून झाले तरी मनुष्य माझ्याच मार्गाला येऊन मिळत असतात. म्हणजे काय की परमेश्वर जरी एकच असला तरी त्याची उपासना पद्धती किंवा त्याला मिळवण्याचे मार्ग हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गांनी मनुष्य देवतांची आराधना करतो, नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो, अनेक प्रकारे कोणी ध्यानधारणा करतं, कोणी निष्काम कर्मयोग करतो, अनेक मार्गांनी लोक जात असतात आणि परमेश्वर प्राप्तीचे हे अनेक मार्ग आहेत. परंतु कोणत्याही मार्गाने जरी आपण उपासना केली तरी पर्यायानं शेवटी ती परमेश्वराला जाऊन मिळते. का? कारण परमेश्वर हे सगळ्यांचं मूळ केंद्रस्थान आहे, उगमस्थान आहे. परमेश्वर म्हणजे निर्गुण ब्रह्मन, बरोबर. निर्गुण ब्रह्मन जेव्हा मायेचा आधार घेतो तेव्हा तो कोण होतो? सगुण ब्रह्मन होतो, म्हणजे ब्रह्मदेव किंवा आपल्या सगळ्यांचा ईश्वर. हा ईश्वर कसा आहे तर तो सृष्टी घडवतो, मग ती विकसित होते आणि मग त्याचा प्रलय होतो. सर्व जगाच्या रक्षणाची जबाबदारी या सगुण ईश्वरावर टाकली गेलेली आहे. आणि तो जर आरंभ करता आहे आधी तो, त्यानंतर मग सृष्टी देवता असे सगळे सूर्य चंद्र हे सगळे त्याच्यानंतर त्यानं उत्पन्न केलेले असल्यामुळे देवतांचं जरी आपण पूजन केलं तरी ते पर्यायानं जो आरंभ मूळ करता आहे त्यालाच ते जाऊन मिळतं. श्लोक 12.
केवळ कर्मफळाची इच्छा करणारे लोक कर्मफळ या मनुष्यलोकी लवकर प्राप्त होते, म्हणून या मनुष्यलोकी ते देवताची पूजा करत असतात. म्हणजे असं की परमेश्वराची उपासना खरी म्हणजे का करायची असते, त्याचं मूळ कारण आहे मोक्षप्राप्ती, परमेश्वर प्राप्ती. पण त्याचबरोबरीनं काही वेळेला काय होतं की आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत त्यांना या इहलोकी म्हणजे या जन्मामध्ये बऱ्याच भौतिक गोष्टीसुद्धा आपल्याला हव्या असतात. काही कर्म केली की त्याची कर्मफळं आपल्याला त्याची अपेक्षा असते, याच जन्मात ती मिळू देत अशी आपली इच्छा असते. मग त्या कर्मफळांच्या इच्छांसाठी आपण वेगवेगळ्या देवतांचं पूजन करतो, त्यांची आराधना आपण करतो. परंतु भगवान असं सांगतात की जरी कर्मफळाच्या इच्छेनं तुम्ही देवतांची पूजा केली आणि तुमचा असा समज असेल की ती जी फलप्राप्ती आपल्याला होते ती देवतांना प्रसन्न केल्यामुळे होते, तर तसं नसून पर्यायानं ती परमेश्वरच तुम्हाला फलप्राप्ती देत असतो. अर्थात कर्मविपाक सिद्धांत इथे येतोच कर्मफळासाठी. मला काय हवं असेल ते भरपूर मागीन हो, पण ते देण्यासाठी भगवान प्रथम बघतील काय, ते माझी बॅलन्स शीट ऑडिट करतील. कर्मांची बॅलन्स शीट ऑडिट केली जाते. जर मी भरपूर पाप करत असेन आणि एकीकडे चांगल्या फळांची इच्छासुद्धा करत असेन तर ते काही अप्रूव्ह होणार नाही. माझ्या वागणुकीप्रमाणे माझ्या कर्मांची बॅलन्स शीट बनते आणि माझ्या मेरिट्स आणि डिमेरिट्सप्रमाणे मला माझी कर्मफळं मिळत असतात. श्लोक 13. मी 4 वर्णांची व्यवस्था, चातुर्वर्ण्याची व्यवस्था गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे मी निर्माण केली आहे. मी तिचा कर्ताही आहे आणि अकर्तासुद्धा मी त्याच वेळेला आहे. ती न करणारा सुद्धा अव्यय असा मीच आहे हे तू लक्षात ठेव. एकाच वेळेला कर्ता अकर्ता अशी विरुद्धार्थी भाषा बऱ्याच वेळेला येत असते. का येते? कारण एकाच वेळेला परमेश्वर निर्गुण पण आहे आणि मायेचा आधार घेतला की तोच निर्गुण सगुण रूपात आपल्यासमोर येतो. अशी 2 त्याची रूपं असल्यामुळे जेव्हा तो सगुण होतो तेव्हा तो कर्ता होतो आणि जेव्हा निर्गुण रूपामध्ये तो स्थित असतो तेव्हा तो अकर्ता असतो. तर त्या काळी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. आता समाज किंवा देश नीट चालवायचा म्हटला तर कोणती ना कोणती तरी व्यवस्था ही असावीच लागते. समाजामध्ये कामं वाटून दिली जातात आणि समाजाचं भलं व्हावं, त्याचं गोंधळ माजू नये यासाठी कोणती ना कोणती तरी व्यवस्था असणं हे गरजेचं असतं. आता काळानुरूप त्यामध्ये बरेच बदल घडतात. आता आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे तर लोकशाही असून संविधान आहे, घटनेप्रमाणेच आपल्याला वागावं लागतं. श्लोक 14. मला कर्मांचा लेप म्हणजे बाधा लागत नाही. बाधा म्हणजे काय? कर्म केली की त्याची फळं मागे पडणार, ती फळं मागे पडत नाहीत. कारण माझी कर्माच्या फळाच्या ठिकाणी इच्छा नाही. अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला कर्माची बाधा होत नाही.
म्हणजे काय? पुन्हा एकदा निष्काम कर्माचं तत्त्व भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात. ते काय म्हणतात की जेव्हा आपण फळाची आसक्ती न ठेवता कर्म करतो तेव्हा ती आपण अधिक मोकळेपणानं करतो. त्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत बरं का. आपल्याला पहिल्यांदा असं वाटू शकतं, हे काय फळ मिळवायचं नाही तर कर्म कशाला करू मी? तसं नाही आहे. फळाची अपेक्षा नाही ठेवली की आपल्या ऊर्जेचं संवर्धन होतं, आपण उत्साही राहतो, एक प्रकारचं तेज आपल्याला त्या निष्काम कर्माद्वारे येतं. त्यामुळे फळाची आसक्ती मी ठेवत नाही, त्यामुळे त्याचं बंधन मागे पडत नाही. मग आता निष्काम कर्माचं फळ मिळतच नाही की काय? असा प्रश्न पडेल. नाही, मिळतं ना. निष्काम कर्माचं फळ जरूर मिळतं, पण ते मागे संचितामध्ये ते जाऊन पडत नाही. तर या प्रारब्धामध्येच म्हणजे आहे या जन्मामध्येच ते निष्काम कर्माचं फळ हे उपभोगलं जातं. संचितामध्ये त्याची जमा होत नाही. श्लोक 15. हे जाणून पूर्वीच्या मुमुक्षु लोकांनी कर्म केले. आता मुमुक्षुत्व म्हणजे काय? तर ज्याला या संसार चक्रामध्ये त्याचं वैफल्य त्याच्या लक्षात आलेलं आहे. किती मिळवा, काही करा, पण ते टिकत नाही, ते क्षणभंगूर आहे, सगळं जगच विनाशी आहे, त्यामुळे माझा देहसुद्धा कधी ना कधी पडणारच आहे. मग या सगळ्या चक्राच्या पलीकडे काही अमृत तत्व आहे का? अशी जेव्हा खोल तत्वज्ञानपर ओढ माणसाला जेव्हा लागते त्याला मुमुक्षत्व असं म्हटलं जातं. अध्यात्माची, परमार्थाची जी ओढ लागते त्याला मुमुक्षत्व म्हटलं जातं. पूर्वीच्या देखील मुमुक्षु लोकांनी कर्म केले, म्हणून तू सुद्धा पूर्वीच्यांनी पूर्व कर्म जे केलेलं आहे त्यांच्या निष्काम कर्माचं उदाहरण घालून दिलेलं आहे, त्याप्रमाणे तू सुद्धा कर्म कर. श्लोक 16. कर्म कोणते, अकर्म कोणते या बाबतीत शहाण्या पुरुषाला सुद्धा भ्रम पडत असतो. जे जाणल्याने पापापासून तू मुक्त होशील अशा रीतीचं कर्म कोणतं ते तुला मी सांगतो. आता इथे काय आहे, कर्माचे प्रकार भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. कोणते? कर्म आणि अकर्म. आता ते आपण बघणारच आहोत पुढच्या श्लोकांमध्ये. पण त्याशिवाय सुद्धा बरं का कर्माचे अनेक प्रकार पडतात. काही थोडक्यात तुम्हाला सांगते. शुक्ल कर्म म्हणजे शुभ कर्म बरं का. शुक्ल कर्म म्हणजे शुभ कर्म. कृष्ण कर्म म्हणजे वाईट कर्म. नंतर शुक्ल कृष्ण कर्म म्हणजे काय? तर मिश्रण, काही चांगलं काही वाईट असं कर्म आपल्या हातून जेव्हा घडतं तेव्हा ते शुक्ल आणि कृष्ण कर्म. नंतर अशुक्ल अकृष्ण कर्म म्हणजे काय की जे चांगलेही नाही वाईटही नाही. म्हणजेच त्याचा अर्थ काय घ्यायचा की त्यामध्ये मनुष्याचा कर्म करताना अहंकार नसतो, आसक्ती नाही, अभिमान नसतो. ते कर्म अशुक्ल अकर्म किंवा निष्काम कर्म असं म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्याची गती काय असते तर मी जर केवळ आयुष्यामध्ये शुभ किंवा शुक्ल कर्म केली तर मला स्वर्गप्राप्ती होईल. मी जर पूर्णपणे कृष्ण कर्म, पापकर्म, वाईट कर्म केली तर मला
नरक ही योनी मिळेल. मी जर मिश्रण केलं चांगलं वाईट दोन्ही, तर मला मनुष्यलोकी जन्म मिळतो. आणि मोक्षप्राप्तीसाठी केवळ हे कर्म चांगली आहेत का काय आहेत हे बघून चालत नाही, तर त्याबरोबर आत्मज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आत्मज्ञान आणि सात्विक कर्म असं जर दोन्ही माझ्या आतून घडलं तर मला मोक्षप्राप्ती मिळते. श्लोक 17. आता आपण बघणार आहोत अकर्म कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात. श्लोक 17. कर्माची गती गहन आहे, म्हणून कर्म म्हणजे काय ते जाणायला हवं व विकर्म म्हणजे काय हे समजायला हवं. आणि अकर्म म्हणजे काय ते सुद्धा कळायला हवं. 17व्या श्लोकामध्ये 3 टर्म्स आलेले आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. आता कर्म म्हणजे काय, ज्याचं त्याचं विहित कर्म, नोकरी धंदा व्यवसाय सुनीतीपूर्वक असावं हे त्याच्यामागे आहेच, हे झालं कर्म. विकर्म म्हणजे काय, विपरीत कर्म, निषिद्ध कर्म, पापकर्म, ही सगळी कोणत्या वर्गात जाऊन पडतात, विकर्मामध्ये. ती करायचीच नाही कोणी. आणि अकर्म, अकर्म म्हणजे काय, तर शब्दशः अर्थ काय झाला, अकर्म म्हणजे कर्मशून्यता, कर्म न करणं म्हणजे अकर्म. पण खोलवर अर्थानं बघायला गेलं तर अकर्म कशाला म्हणता येईल. काय आहे की नुसतं बाह्य कर्म आपण कधी तपासत नाही का, कारण कर्म हे मुळात जड आहे. ते बरं नाही, ते वाईटही नाही, ते तुम्हाला बांधूनही ठेवत नाही. मग काय बांधून काय ठेवतं मग, तर त्या कर्मामध्ये आपण जी आसक्ती घालतो, त्याच्याबद्दल जे प्रेम ममत्व असतं, त्यानं त्या कर्माचं फळ किंवा बंधन आपल्याला मागे लागतं. त्यामुळे अकर्माचा विचार हा बंधकत्वाच्या दृष्टीनं आपल्याला करावा लागतो. म्हणजे काय, तर कर्म केलं की त्याचं बंधन आलं, मग त्या बंधकत्वाच्या दृष्टीनं आता आपण बघूया की अकर्म कशाला म्हणतात. जर कर्म केलं बरं का आणि तरीसुद्धा त्याचं बंधन लागलं नाही, आपण क्रायटेरिया काय वापरतोय, बंधन लागतं का नाही. इथे बंधन लागलं का नाही, मी कर्म एक केलं त्याचं बंधन नाही लागलं, मग बंधन न लागणं म्हणजे अकर्म. प्रत्यक्ष कर्म न करणं हे काही त्याचं उत्तर ठरू शकत नाही. कर्म करावीत, पण अशा कौशल्यानं ती करावीत की त्याचं बंधन हे मागे पडणार नाही. मग आता ते कौशल्य हे काय आहे, तर त्यातलं ममत्व बाजूला काढून टाकणं, आसक्ती त्यातली बाजूला दूर करणं. म्हणजे एखाद्या विंचूचं जर विष आपण बाजूला काढून टाकलं तर जसं तो आता निर्विष होतो आणि त्याचा त्रास होत नाही, अगदी त्याचप्रमाणे कर्मातील आपण आसक्ती बाजूला केली आणि निर्लेप मनानं आपण कर्म केलं तर त्याचं बंधन मागे लागणार नाही आणि मग त्या दृष्टीनं ते अकर्म ठरेल. आता प्रत्यक्ष कर्माच्या दृष्टीने पण बघूया बरं का. हे पहिला आपण काय पैकी क्रायटेरिया घेतला की कर्माचं बंधन पडतं का नाही ते बघायचं. आता दुसरा क्रायटेरिया की प्रत्यक्ष कर्म घडतं का नाही घडत. तर आता अकर्म म्हणजे काय, कर्म घडत नाही, पण समजा माझ्या डोळ्यासमोर
माझ्याच माणसांवर काही अन्याय झाला तर मला काही त्याचं नाही, मी आपलं प्रतिकार न करता शांतपणे बसून राहिले, काही कर्म केलं नाही, तर आता अकर्माच्या दृष्टीनं ते अकर्म झालं, पण त्याची फळं किती गंभीर आहेत. माझी जबाबदारी मी योग्य तऱ्हेनं पार पाडली नाही, नाही का? माझ्याच घरात अन्याय होतोय आणि मी शांतपणे तो तमाशा बघतेय, तर ते योग्य ठरणार नाही. भले ते अकर्म आहे, कारण का मी कर्म केलं नाही, पण अशा वेळेत ते मोठं भयंकर कर्म होतं, हे लक्षात घ्या. काही न केल्यानं तेच एक मोठं भयंकर कर्म होऊन बसतं. त्यामुळे भगवंत असं म्हणतात, अकर्माच्या ठायी कर्म आणि कर्माच्या ठायी अकर्म. हे जो जाणतो तो त्याला या कर्माचं मर्म कळलेलं असतं. श्लोक 19 म्हणजे थोडक्यात काय, कर्म म्हणजे विहित कर्म, विकर्म म्हणजे विपरीत पापकर्म जे कोणी करू नये, आणि अकर्म म्हणजे आसक्तीरहित कर्म करणं. श्लोक 19 ज्याचे सर्व समारंभ म्हणजे काय, उद्योग फलेच्छा विरहित असतात त्यालाच ज्ञानाग्नीनं कर्मदग्ध झालेला पंडित असं ज्ञाते पुरुष म्हणतात. ज्यानं फलाशेचा त्याग केलेला आहे, तो जो निष्काम कर्मयोगी आहे, तो ज्ञानाग्नीनं कर्मदग्ध झालेला पंडित असं त्याला म्हटलं जातं. आता यावरून तुम्हाला एक छोटीशी कथा मी सांगते बरं का. वेदकालीन कथा आहे. याज्ञवल्क ऋषी हे अत्यंत महान असे ऋषी होते, पंडित तर ते होतेच. बृहदारण्यक उपनिषद आणि तैत्तरीय उपनिषदांमध्ये त्यांच्या मंत्रऋचा आलेल्या आहेत. त्यांना 2 पत्नी होत्या बरं का, मैत्रेयी आणि कात्यायनी. तर त्यांचा याज्ञवल्क आणि गार्गी असा जो संवाद झाला तो अगदी प्रसिद्ध संवाद आहे. तोच संवाद मी या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छिते. गार्गी ही कोण होती? ही अत्यंत पंडिता आणि आत्मज्ञानी स्त्री होती. राजा जनकाच्या नवरत्न दरबारामध्ये, नवरत्न म्हणजे काय की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातली जी अगदी दिग्गज विद्वान माणसं होती त्यांचं नवरत्न 9 माणसं यांचा त्यांनी संग्रह केलेला होता. तर त्या नवरत्नांमध्ये गार्गी ही विदुषी त्यामध्ये समाविष्ट केलेली होती. तिला ब्रह्मवादिनी असंही म्हटलं जात असे. म्हणजे काय की ज्या स्त्रीला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार झालेला आहे तिला ब्रह्मवादिनी असं म्हटलं जातं. तर एकदा झालं काय की राजा जनकानं त्याच्या सभेमध्ये त्यांनी एक चर्चासत्र ठेवलं आणि त्यामध्ये जो कोणी जिंकेल त्याला 1000 गाई आणि सुवर्ण मुद्रा देण्याचं ठरलं. याज्ञवल्क ऋषी त्या चर्चासत्रामध्ये विजयी ठरले आणि ते सुवर्ण मुद्रा घेऊन आता ते जाऊ लागणार. एवढ्यात गार्गी पण तिथे बसलेली होतीच. तिनं त्यांना अडवलं आणि मग त्यांचा संवाद सुरू झाला. गार्गीनं त्यांना विचारलं की ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी बरं का, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संन्यास घेणं हे महत्त्वाचं असतं.
पण तुम्ही तर गृहस्थाश्रमी आहात, मग कसं काय तुम्हाला आम्ही आत्मज्ञानी म्हणायचं? तेव्हा याज्ञवल्क ऋषी असं म्हणाले की मनुष्याची परिस्थिती किंवा त्याचा आश्रम धर्म कोणताही असू दे, त्यानं फरक पडत नाही. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी जे तपस्या, वैराग्य वगैरे जे गुण आवश्यक असतात ते असले की मनुष्याला आत्मज्ञान होतं. मग भले तो गृहस्थाश्रमी असला तरी त्याला ते अडत नाही. गार्गीनं त्याला परत विचारलं, पण संसार म्हटला की बंधन आलंच. याज्ञवल्क म्हणाले, संसार म्हणजे बंधन आहे असं कोणी सांगितलं? हो, कारण स्त्रियांची जबाबदारी आली, कुटुंबाची जबाबदारी आली. मग जबाबदारी घेणं हे बंधन आहे का? याज्ञवल्काने विचारलं. म्हणजे जबाबदारी मनुष्य आनंदानं आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी ते घेत असतो. त्याचं ओझं त्याला वाटत नाही. पण संसार करणं हेच एक ओझं आहे, गार्गी म्हणाले. नाही, केव्हा हे ओझं होईल? जेव्हा मी दुसऱ्याला बंधनामध्ये टाकीन तेव्हा ते ओझं होईल. संसारामध्ये बरं का, जर खरं प्रेम असेल तर आपण दुसऱ्यावर हुकुमशाही गाजवत नाही. त्याचं स्वातंत्र्य आपण मान्य करतो. गार्गीनं त्यावर म्हटलं की नाही, तरी पण प्रेम हे एक ओझं स्वरूपच आहे. तेव्हा याज्ञवल्क ऋषींनी तिला असं समजावलं की जिथे निर्मळता आहे, जिथे सहजता आहे आणि जिथे दुसऱ्याला मनापासून स्वीकारण्याची तयारी आहे, तिथे संसाराचं बंधन हे कुणावर लागत नाही. चंद्र सूर्य दुसऱ्यावर बंधन घालत नाही, ते आपल्या परीनं भरभरून समाजाला देत असतात. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी गृहस्थाश्रमी पुरुष हा दुसऱ्याकडनं अपेक्षा न करता भरभरून देणं एवढंच फक्त त्याला माहिती असतं. त्यामुळे असा संसारी त्या आत्मज्ञानाच्या आड येत नाही. किती सुंदर डायलॉग्स आहेत बघा. एकीकडे कर्मसन्यास आणि एकीकडे त्या कर्मांमध्ये संसारामध्ये राहून सुद्धा कसं अलिप्त राहता येतं हे याज्ञवल्क ऋषींनी समजावून सांगितलेलं आहे. श्लोक 20. कर्मफलाची आसक्ती सोडून सदा तृप्त आणि निराश्रय. निराश्रयचा अर्थ काय होतो? की ज्याला आश्रय नाही, राहायला घर नाही. पण इथे काय अर्थ होतो? तर ज्याचं कर्म करत असताना कर्मफळाविषयी हेतूचं बिऱ्हाड, हेतूंचं घर ज्यानं बांधलेलं नाही. मोठा गमतीशीर अर्थ आहे. निराश्रय म्हणजे कर्म तर करायचं पण त्याच्या फळांचं घर बांधून ठेवायचं नाही. निराश्रय म्हणजे अमक्या तमक्यासाठी मी अमुक करतो आणि कर्मफलाची साधनाला कारणीभूत झालेली बुद्धी म्हणजे कर्मफळ हवं अशी जी आपली बुद्धी असते ती तिथे लागत नाही. अशी बुद्धी न ठेवणारा पुरुष कर्म करण्यामध्ये गढलेला असला तरी तो काहीच करत नाही
असं म्हणायचं असतं. आता यासाठी सुद्धा मी कथा सांगते तुम्हाला की खरोखर कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता मनुष्य किती निर्लेप मनानं कर्म करतो. ही कथा आहे शंकरदेव यांची. शंकरदेव यांचा जन्म 1499 मध्ये आसाममध्ये झाला. विजयादशमीला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भुयान संस्थानाचे मुख्य होते. शंकरदेव 7 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं. आजी खेळसुतीनं त्यांचा सांभाळ केला. शंकरदेव लहानपणी इतके खोडकर आणि मस्तीखोर होते की ते शाळेमध्ये जायलाच तयार होत नसत. आजीच्या धाकामुळे ते शाळेत जाऊ लागले. ते टोल नावाच्या शाळेमध्ये ते जाऊ लागले आणि त्यांचे शिक्षक होते महेंद्र कंधली.